नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच तारिणी कोण आहे हे आता कौशिकीच्या समोर येणार आहे. कारण कितीतरी दिवस झालं कौशिकी या गोष्टींचा शोध घेत होती. कारण तिच्या इराचा जीवसुद्धा स्पेशल क्राईम युनिटने वाचवलेला आहे. एकदा आता कौशिकीच्या समोर जर आलं की तारिणी हीच स्पेशल क्राईम युनिटमधली आहे आणि ती देशासाठी काम करते, तेव्हा मात्र कौशिकीच्या मनात तारिणीबद्दलचा असलेला आदर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. तर इकडे तारिणीने आता त्या एरियामध्ये फिरणारे जे जोगते आहेत, जो पाहिलेला होता त्याला बोलवून घेतलेला आहे आणि त्याला विचारून स्केच बनवलेला आहे. इकडे तारिणीला सुद्धा टेन्शन आलेलं आहे की आता काय करू, कारण जर त्या जोगत्याने मला पाहिलेलं आहे त्या नराधमाला फोडण्यासाठी मी जो काही चाबूक वापरलेला होता आणि तो चाबूक म्हणजेच त्या जोगत्याकडनं मी घेतला होता आणि त्याने मला पाहिलेलं सुद्धा होतं. आता तारिणीला टेन्शन येऊ लागलेलं आहे, माझी ओळख बाहेर येणार की काय, कारण त्या मुलीने सुद्धा तारिणीला पाहिलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कौशिकीला आता कसं कळणार, कौशिकीला जर कळलं असेल तर नक्की कौशिकीची रिॲक्शन काय असणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे तारिणीने जीवाची बाजी लावत त्या मुलीला सोडवलेलं असतं. तो नराधम तारिणी आणि त्याचबरोबर फतिमा या दोघींवर सुद्धा भारी पडत होता, पण त्या दोघींनी दुर्गेचं रूप धारण केलेलं असतं आणि त्या नराधमाची धुलाई केलेली असते. तारिणीने त्याला पकडलेलं असतं, धुतलेलं असतो. त्याचबरोबर इकडे केदारला स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा जी मदत लागणार असते ते सगळं तारिणी सांगत असते. आणि आता तारिणीने तिच्या सिनियरला फोन केलेला असतो की याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण कुठल्याही नराधमाकडून पुन्हा आता कुठल्याही राक्षसाला असं काहीतरी करायची इच्छा झाली नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याला शिक्षा द्यावीच लागणार आहे. सर म्हणतात की तारिणी, मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे. तारिणीला खूप वाईट वाटत असतं. तारिणी म्हणत असते की सर, तुमच्या घरात पण मुलगी बायको सगळेजण आहेत, पण हे का का असं काय एवढं सगळं, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सर म्हणतात की तारिणी, मी तुझ्यासोबत आहे, कर जे करायचंय ते. आणि आता मात्र तारिणी खुश झालेली असते. स्पेशल क्राईम युनिट आता कामाला लागलेलं असतं त्या नराधमाला शिक्षा देण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या नराधमाशी वाट लावण्यासाठी आता तयार झालेलं असतं. तर इकडे सगळेजण असतात. फतिमा म्हणते की त्याला भर चौकात नेऊन फासावर लटकवायचं आहे आणि तिथं त्याला शिक्षा द्यायची आहे. तेव्हा तारिणी म्हणते की आपण जे करायचं ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करायचं, पण तो माणूस जो आहे त्याला त्याच्यासारखं कृत्य करणाऱ्या सगळ्यांच्या मनात दहशत, भीती निर्माण झाली पाहिजे. कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत त्या माणसामध्ये झाली नाही पाहिजे, असं तारिणीनं ठरवलेलं असतं. या सगळ्यांनी नेऊन त्याला आता चौकात बांधलेला असतो, लटकवलेला असतो आणि तारिणी एक व्हिडिओ बनवत असते. त्या व्हिडिओमध्ये तारिणी बोलत असते की आज गरज आहे, प्रत्येक स्त्रीने दुर्गा होण्याची गरज आहे, कारण प्रत्येकाच्या घरात आई, बहीण, बायको, मुलगी सगळेजण असतात, पण त्यामध्ये कुठंतरी भीती असते, कारण शरीर आपलं आहे आणि या माणसांनी आपल्यावर अरेरावी करायची ही गोष्ट चुकीची आहे. आणि तारिणी सगळ्या जनतेला आव्हान करत असते, आज तो नराधम तुमच्या सर्वांच्या समोर आहे, जागे व्हा, उठा आणि दुर्गेचा अवतार घेऊन सज्ज व्हा, आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, असं तारिणी तिथे बोलत असते. तो व्हिडिओ फतिमा तयार करत असते आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं जी व्यक्ती तो व्हिडिओ पाहत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता त्याचा फोटो त्याला ज्या चौकात लटकवलेला आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं. आणि आता जो व्हिडिओ बघेल तो आता सज्ज झालेला आहे त्या नराधमाला मारण्यासाठी. तारिणीने व्हिडिओ बनवलेला आहे, कारण तिच्या सिनियरने तिला पूर्ण सपोर्ट केलेला आहे, तुला जे करायचं आहे ते कर, आणि तारिणी सज्ज झालेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण व्हिडिओ पाहत असतात, सगळी लोकंसुद्धा आता पिसाळलेली असतात त्या नराधमाने जे कृत्य केलेलं आहे त्यासाठी. आता तारिणी सांगते की त्या महिषासुराचा वध करण्यासाठी आपल्या सर्वांना जागं होण्याची गरज आहे, दुर्गेचा अवतार धारण करण्याची गरज आहे, तर सर्वांनी सज्ज व्हा. आता तारिणीच्या या
आव्हानाला सगळेजण कौतुक करत आहेत. केदारला तर इतकं भारी वाटत असतं. केदार किचनमध्ये असतो आणि तारिणी जे काही बोलत आहे ते पाहून त्याची छाती फुगलेली असते अभिमानाने, कारण त्याला तारिणीचं कौतुक वाटत असतं. त्या नराधमाला लटकवलेलं असतं आणि आता त्याची धुलाई होणार असते. सगळी जनता पेटून उठलेली असते आणि आज आपल्या मुलींवर ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्या राक्षसाला, त्या महिषासुराचा वध करण्याची आता इथे तयारी सुरू झालेली आहे. सगळ्या बायका, सगळी माणसं आता त्या दिशेने धावत सुटलेली आहेत. फायनली त्या नराधमाला शिक्षा होते. परंतु आता इकडे कौशिकी एक शोध घेण्याच्या मागावर असते. तो म्हणजेच स्पेशल क्राईम युनिट नक्की कोण आहे, काय आहे. कोणत्याही वेळी अगदी गरजेच्या वेळी येऊन ते स्पेशल क्राईम युनिट तिथं पोहोचतं, मदत करतं, अडलेल्या नडलेल्यांना सोडवतं आणि पुन्हा ते गायब होतं. हे तिला माहिती आहे. तिने खूप वेळा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आता कौशिकीने त्या शाळेच्या एरियातलं सगळं CCTV फुटेज मिळवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिला एक पोतराज वारंवार त्याच एरियात घुटमळताना दिसतोय. तेव्हा मात्र तिने तिचे सहकारी आहेत त्यांना सांगितलेलं आहे की त्या पोतराजाला ताब्यात घ्या, त्या पोतराजाला तिथून शोधा आणि इकडे आणा, कारण नक्कीच त्या पोतराजाने पाहिलं असणार आहे की हे सगळं करणारी व्यक्ती म्हणजे स्पेशल क्राईम युनिटचा कोणाला तरी त्या पोतराजाने पाहिलं असेल. मग आता सगळेजण तिथे त्या पोतराजाचा शोध घेतात. इकडे तारिणीला सुद्धा टेन्शन आलेलं आहे. तारिणी केदारला सांगत असते की केदार, आज कदाचित माझी ओळख आता बाहेर येऊ शकते, कारण त्या नराधमाला फोडून काढण्यासाठी मी जो चाबूक घेतलेला होता त्या पोतराजाकडून घेतलेला होता आणि मला जर त्याने पाहिलं असेल तर. इकडे कौशिकीने तो पोतराज आणि त्याची बायको यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता कौशिकी चौकशी करत आहे. त्यांना सांगत आहे की तिथे तुम्ही ज्यांना पाहिलेलं आहे त्याचं वर्णन करा, कारण अशा कोण व्यक्ती होत्या ज्या त्या मुलीला वाचवण्यासाठी आल्या. आणि मग इकडे आता स्केच आर्टिस्ट बोलवलेला असतो आणि स्केच आर्टिस्टच्या समोर वर्णन सुरू झालेलं असतं, त्या पोतराजाने पाहिलेलं असतं. इकडं तारिणीला सुद्धा टेन्शन आलेलं आहे की माझी ओळख जर बाहेर रिव्हील झाली तर काय करायचं, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं आहे. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि तो पोतराज बरोबर आठवणीने त्या सगळ्या गोष्टी तिथे सांगत असतो. आठवणीने तो पोतराज तिथे सांगत आहे आणि त्याचबरोबर इकडे अगदी बारकाव्यांसहित तारिणीचं वर्णन केलं जात असतं. स्केच आर्टिस्टने स्केच बनवलेलं आहे आणि त्यानंतर तिथे ते स्केच त्यांना दाखवलं जात आहे आणि तेव्हा तारिणीचं स्केच तयार झालेलं असतं आणि ते पोतराज सांगतात की हो, हीच ती व्यक्ती. आणि मग कौशिकी ते स्केच हातात घेते आणि त्या स्केचकडे पाहू लागते. फायनली आता कौशिकीला कळलेलं असतं की ते स्केच कोणाचं आहे आणि ते स्केच आहे ते तारिणीचं. कौशिकीला तर खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, कसं पोचायचं इथंपर्यंत, कारण तिला जे भीती होती की कोण आहे स्पेशल क्राईम युनिटमध्ये, पण जेव्हा ती तारिणीचा फोटो पाहते तेव्हा तिला धक्का बसतो की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं. इकडे केदार आणि तारिणीला टेन्शन आलेलं आहे की करायचं काय. आणि त्याचबरोबर इकडे आता कौशिकीच्या हातामध्ये स्केच पडलेला आहे आणि कौशिकी ते स्केच पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तीच आहे जिचा आपण इतके दिवस झालं तिरस्कार करत आहोत, ती म्हणजे तारिणी. तिला आपण खोटं ठरवत आहोत, ती म्हणजे तारिणी. या स्पेशल क्राईम युनिटची हेड तारिणी, हे सत्य आता कौशिकीच्या समोर आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.